आज आपण बघणार आहोत इम्युन सिस्टीम सेल्स। तर इम्युन सिस्टीम म्हणजे काय? एखादा फॉरेन बॉडी पार्टिकल ज्याला आपण अँटीजन असे म्हणतो त्याला ओळखून डिस्ट्रॉय करण्याचे काम आपल्या बॉडीतल्या काही सेल्स, टिश्यू आणि ऑर्गॅनिझम करत असतात। त्यालाच आपण इम्युन सिस्टीम असे म्हणतो। त्यात फर्स्ट आहे न्यूट्रोफिल। न्यूट्रोफिल इज अ फर्स्ट लाइन ऑफ रिकॉग्निशन अँड डिफेन्स। न्यूट्रोफिल्स काय करतात? अँटीजनला सराउंडिंगने कव्हर करून त्याला इंगल्फ करून त्या पॅथोजनला डिस्ट्रॉय करण्याचं काम करत असतात। नेक्स्ट आहे इओसिनोफिल्स, मेजरमेंट ऑफ इन्फ्लामेटरी प्रोसेसेस। ॲलर्जिक रिॲक्शन घडवून तिथे इन्फ्लामेटरी प्रोसेसला रेग्युलेट करण्याचं काम काय करत असतात? इओसिनोफिल्स करतात। बेसोफिल्स, रिलीज ऑफ हिस्टामिन अँड हिपॅरिन। हिपॅरिन काय करतं? ब्लड क्लॉट प्रिव्हेंट करतं आणि हिस्टामिन हे एक केमिकल आहे जे की इन्फ्लामेशन आणि ॲलर्जिक रिॲक्शनच्या प्रोसेसला कंटिन्यू करत असतं। त्यानंतर मोनोसाइट्स, हेल्प्स टू प्रोटेक्ट अगेन बॅक्टेरिया। मोनोसाइट्स आणि न्यूट्रोफिल्स हे सारखेच काम करत असतात। डेंड्राइट सेल्स, स्टिम्युलेट सेल मेडिएटेड इम्युनिटी। सेल मेडिएटेड इम्युनिटी काय असते? तर ज्या सेल्स या अँटीबॉडीजचा वाट न बघत स्पेशलाइज इम्युन सेल्स ज्याला की आपण टी सेल्स म्हणतो त्यांचा वापर करून डायरेक्ट इन्फेक्टेड सेल्सला टार्गेट करतात आणि इन्फेक्शनला काय करतात? डिस्ट्रॉय करतात। नेक्स्ट आहे टी लिम्फोसाइट। टी लिम्फोसाइट परफॉर्म अन अँटीव्हायरल रिस्पॉन्स। या काय करतात? डायरेक्ट किलिंग सेल्स असतात, रिकग्नाइज करून डायरेक्ट इन्फेक्टेड सेल्सला किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्सला काय करतात? किल करतात। नेक्स्ट NK सेल्स, यालाच आपण नॅचरल किलर सेल्स असे म्हणतो। रिकग्नाइज इन्फेक्टेड सेल्स दॅट मे बिकम कॅन्सरस अँड डिस्ट्रॉय देम। ज्या कॅन्सरस सेल्स असतात त्यांना काय डिस्ट्रॉय करण्याचं काम कोण करत असतं? नॅचरल किलर सेल्स ह्या करत असतात। नेक्स्ट इज बी लिम्फोसाइट्स, इन्श्युअर ह्युमरल इम्युनिटी। ह्युमरल इम्युनिटीमध्ये काय होतं? बी सेल्स अँटीबॉडीज प्रोड्यूस करून अँटीजनला बाइंड होतात आणि अँटीजनला मार्क करून अदर इम्युन सेल्सला अँटीजनला डिस्ट्रॉय करण्यास हेल्प करतात व काही बी सेल मेमरी सेल बनून आधी आढळलेल्या ऑर्गॅनिझमला ओळखून फास्ट रिस्पॉन्स देऊन इम्युनिटी मेंटेन करण्यास हेल्प करतात। फॉर एक्झाम्पल वॅक्सिन।